आणि साबळे साहेब. जाऊया आपण या विद्यमान सामन्याकडे. एका बाजूला पाहिलं तर शिलीम संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बागवाडी संघ. गोलंदाजी मार्क व सज्ज होते तो गणेश आणि सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल असेल रोहन आणि कृतेश. पाहूया स्ट्राईक एंडला असेल तो कृतेश आणि त्याच्या साथीला रोहन. रोहनचा जर विचार केला तर दोन सामन्यामध्ये रोहनची बॅट मात्र बोललेली नाही आहे. मात्र इथे जिग्नेशने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. पहिल्या सेमीफायनलचा थरार पाहतोय आपण. शिलीम त्याच्या विपक्षात बागवाडी हा संघ. दोन बलाढ्य संघ मात्र या सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. इथून जो संघ विजय होईल तो मात्र आपल्याला ग्रँड फायनलमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनलचा पहिला चेंडू गणेश यांच्या माध्यमातून आणि पहिल्याच चेंडूवर मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डीपमध्ये खेळाडू तैनात आहेत. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र पहिल्याच चेंडूवर शिलीम संघाच्या खात्यामध्ये कृतेशच्या बॅटमधून पाहायला मिळतात. एका बाजूला पाहिलं तर ज्या पद्धतीने मात्र गुजरातला आशिष नेहरा एका बाजूला चांगलं मार्गदर्शन करतात, त्याच पद्धतीने मात्र दीपक सर देखील मार्गदर्शन करतात ते बागवाडी या संघाला. आता मात्र 2 धावसंख्येबरोबर शुभारंभ झाला शिलेम या संघाचा. एक मोठी खेळी मात्र खराबी लागेल आत्मविश्वासाने. कृतेश मात्र तब्बल हा प्रहार केलाय ऑफ साईडला. पाहूया क्षेत्ररक्षण मात्र तैनात. जातोय सीमारेषे पार, येतोय कृतेशच्या बॅट मधून बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. तसेच श्रीयोग पागार, आपण कुठे असाल तर इथे मुख्य व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. श्रीयोग पागार, चला जाऊया मॅच कडे. अजय सर, आपण बोललो होतो कृतेशची बॅट मात्र स्तब्ध राहिली होती. 2 चेंडूवरती तब्बल 8 धावसंख्या आली. आता मात्र त्याची बॅट बोलू लागली आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. 1 धाव खर्ची होते. अगदी ही चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. लगेच चुकी मात्र सुधारली गेली आणि एकाच धावेवरती समाधान मानतात. इथून जो संघ विजय होईल तो डायरेक्ट अगदी फायनलचा तिकीट असेल. मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल शिलीम संघाचं बागवाडी या संघासमोर. नक्कीच बलाढ्य संघ आहे शिलीम संघ. आणि रोहनला मात्र इथे रोहन घोले या फलंदाजाला मात्र इथे चांगली खेळी करावी लागेल. कारण मगापासून पहिल्या सामन्यामध्ये त्याची बॅट नव्हती बोलली. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पहिल्याच चेंडूवर त्याची विकेट आली होती. मात्र हा घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. या खेळाडूला जर का सर रिदम मिळाला ना तर हा खेळाडू खूप घातक पाहायला मिळतो. यावेळेला देखील हाफ ट्रॅकरचा चेंडू होता आपल्याला डिक्लेअर झोनमध्ये पाहायला मिळतोय. ही मात्र रोहनच्या बॅटमधून पहिली धाव पाहायला मिळते आणि शिलीम संघासाठी देखील ही धाव पाहायला मिळते. यामध्ये डिक्लेअर झोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावर. चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल शिलीम संघासाठी. कारण 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 चेंडूमध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोअर बोर्डवर देखील. नक्कीच सलामीवीर जोडी करून पहिल्या चेंडूवरती अगदी पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला. त्याच्यानंतर गणेशचं कमबॅक पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 6. त्याच्यानंतर कंपल्सरी 1 धावसंख्या मात्र खर्ची केली. त्याच्यानंतर 5व्या चेंडूवरती देखील 1 धावसंख्या खर्ची करतोय आणि एकच धाव घेतली जाते. शिलीम या संघाचं मात्र स्कोअरबोर्ड मात्र वधारतोय. धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते ते 11. कारण इथून जर संघ विजय होईल तो डायरेक्ट अगदी थेट दिल्लीचं तिकीट असेल त्याला, म्हणजे फायनल मध्ये दाखल असेल. पाहूया. सर म्हणतात ना की क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही, क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही, क्रिकेट म्हणजे जगणं आहे. प्रत्येक बॉलवर आयुष्य पणाला लावणं हेच तर क्रिकेटमध्ये लढणं शिकलेलं आहे. पाहूया यावेळेला देखील प्रत्येक बॉलवर इथे पणाला लावतायत आपली ताकद. कृतेश यावेळी देखील स्टेप आउटमध्ये खेळले होते. मात्र इथे देखील बॅट बॉलमध्ये कोणत्याही पद्धतीचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि मात्र एक निर्धाव चेंडूची इथे देखील सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. दोन षटकांचा सामना आहे. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. 11 धावसंख्या होते. कृतेशची बॅट मात्र बोलू लागली आहे. तब्बल त्याच्या बॅटमधून जर वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते ती 9वी धावसंख्या. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 11. आता मात्र गोलंदाजी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल.
महेश लाड, त्याला मात्र सामना करतील ते रोहन. रोहनकडे देखील मोठी खेळी करण्याची काबिलियत आहे. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. इथून जो संघ विजय होईल तो डायरेक्ट अगदी तिकीट असेल तो फायनलिस्टचा साईनाथ चषक 2026 पहिल्या पर्वामध्ये फायनलिस्टचा कुठला संघ ठरला जातो. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिली फलंदाजी करत असताना पहिल्याच षटकामध्ये 11 धावसंख्या झाली. शिलीम संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. एक मोठी खेळी करू शकतो. महेशकडे देखील गोलंदाजी कमबॅक करावा लागेला. आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू अगदी अजय सर पहिला तर निर्धाव जातोय. महेश लाड अचूक गोलंदाजी करतायत प्रत्येक सामन्यामध्ये. नक्कीच दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं 3 चेंडू वाईड आले होते त्यांच्या माध्यमातून, मात्र खूप कमी धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी त्यांची पाहिली होती आपण, आणि आता देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी त्यांना करावी लागेल जर का ग्रँड फायनलमध्ये दाखल व्हायचं असेल तर. आणि सामना असेल तो रोहन घोले या फलंदाजासमोर सध्याच्या घडीला. दुसरा चेंडू घेऊन यावेळेला मात्र सरळ बॅटने प्रहार चढवलाय. ओहो, या ठिकाणी मात्र झेल हातातून निसटला गेलाय. जिथे मात्र संधी उपलब्ध झाली होती आणि ती संधी मात्र इथे गमावली गेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. थँक्यू डीजे. कधीतरी पाहिलंत ना एक मजबूत स्थितीमध्ये दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. शिलीम संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. रोहनची कुठेतरी कॅच घेण्याचा प्रयत्न असफल ठरला गेला, कारण एका बाजूला पाहिलं तर सोन्याची चमक आणि शिवभक्तांची धमक मात्र कमी कधी होत नाहीये. त्याच पद्धतीने शिलीम संघ मात्र प्रतिस्पर्धी संघाबरोबर मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण महेश लाडच्या गोलंदाजीतून कमबॅक पाहायला मिळत आहे. निर्णायक गोलंदाजी मात्र हाताळतोय. 3 चेंडू हाताळले गेले, 1 धावसंख्या खर्ची करतोय. शब्द मात्र ठेवलंय ते कृतेश या फलंदाजाला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळाला. त्याला मात्र स्तब्ध ठेवलंय. कमी धावसंख्या मात्र खर्ची करतोय आपल्या संघासाठी. महत्त्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय महेश लाड. नक्कीच 3 चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकले गेलेत आणि 3 चेंडूवर केवळ 1च धाव खर्च केलाय. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. इथे देखील कमबॅक पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्राईक एंडला खतरा, यस, आणि माघारी परतावं लागतंय ते कृतेश याला. विकेटचं झालंय पतन. पहिला गडी बाद होतोय शिलीम संघाचा. कृतेश एका बाजूचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 4थ्या घेरला गाडी चालली होती, ती म्हणजे या सलामीवीर जोडीकडून त्याला मात्र ब्रेक लावण्याचा काम केलाय तो महेश लाडने. 4 चेंडू हाताळले गेले, 1 विकेट देखील कमावलाय आणि 1च धाव खर्ची केले. याच पद्धतीने गोलंदाजी केली ना तर मात्र अचूक सामन्यामध्ये रंगतदार मजा आणू शकतो, कारण एक चांगली लोएस्ट स्कोरिंग मात्र मॅच पाहायला मिळेल. पण मात्र गोलंदाजी खराबी लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो हार्ड हिटर फलंदाज शिलीम या संघाचा रोहन. नवीन फलंदाज असेल तो केतन आणि स्ट्राईक एंडला आहे तो रोहन. रोहनने आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये आत्महत्या करावी लागली कृतेशला. 2 चेंडूंचा सामना मात्र शिल्लक. पाहूया, रोहन असेल स्ट्राईक एंडला आणि 12 या आकड्यावर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. केतन आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला, मात्र लाईन साजेशी नव्हते. पंचांनी मात्र महेश लाड यांना दंडित केलंय. एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. शिलीम संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पोहोचते ते 13 या आकड्यावर. पुढील होणारा सामना असेल दुसरी सेमीफायनल खामगाव संघ आणि फणसवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. खामगाव संघ आणि फणसवाडी दोन्ही संघाला कॉल असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच सर, आपण उल्लेख केला होता की लो स्कोरिंगची मॅच, कधी कधी सर लो स्कोरिंगची मॅच खेळणं डिफिकल्ट असतं, परंतु हाय स्कोरिंगचे मॅच खेळणं थोडंसं सोपं असतं, कारण हाय स्कोरिंगमध्ये फलंदाजांना देखील चेस करताना मुभा दिलेली असते आणि एखादा फलंदाज तिथे तुमचा चालला तर मात्र सामन्याला नक्कीच कलाटणी मिळते. काल देखील आपण एक IPLचा सामना पाहिला, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये जो सामना झाला होता तिथे देखील 264 धावा बनवल्या गेल्या होत्या दिल्लीकडून आणि 265 धावा देखील तिथे चेस केल्या गेल्या. म्हणूनच आपण पाहतो ना की हाय स्कोरिंगची मॅच पाहायला देखील मजा येते आणि तिथे फलंदाजांना देखील फ्रीडम असतं. इथे देखील आपण पाहू शकता पायावरचा चेंडू होता, त्याला फ्लिक केलाय. थोडंसं क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलंच पाहायला नक्कीच मिळालं. जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव परिपूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र केतनला विकेट आपलं सोडावं लागेल, माघारी परतावं लागेल. 2 धावा मात्र इथे शिलीम संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 15 धावा मात्र इथे स्कोअरबोर्डवर पाहायला मिळत आहेत आणि 16 धावांचं 12 चेंडूमध्ये
16 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं इथे बागवाडी या संघासमोर. दोन्ही संघाला कॉल असेल. खामगाव संघाचे कर्णधार कृपेश काते आणि फणसवाडी या संघाचे कर्णधार कप्तान खोल ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शैलेश गायकर यांना विनंती असेल आपण क्विक फास्ट यायचं आहे नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला पहिला तर दोन्ही संघांना मात्र सुवर्ण संधी आहे. 12 चेंडूमध्ये बागवाडी या संघाला मात्र बनवायच्या आहेत त्या 16 धावसंख्या म्हणजे लोएस्ट स्कोरिंग मॅच आहे. पण मात्र ती कारनामा खराबाला गेला. अचूक फलंदाजी मात्र अजय सर पाहिलेत तर बागवाडी या संघाला खराबी लागेल. कारण जितेश सरका देखील गोलंदाज या शिलीम संघाकडे आहे. डीजे बंड्या थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे कारण आयोजकांच्या सूचनेनुसार मध्यान्नामध्ये आपल्याला नाणेफेक करायचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला हा कॉल दिला जातोय. महेंद्रजी माडिक साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक करायची आहे. या स्पर्धेला आपण वेळ काढून उपस्थिती राहिलात धन्यवाद. खरं म्हटलं जातं ना तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला येईन. आता मात्र लक्ष लागलंय शिर्डीपेक्षा या चषकाकडे कारण ही पहिली सेमी फायनल पाहायला मिळतंय. एका बाजूला पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना मात्र शिलीम या संघाने बागवाडी या संघासमोर टार्गेट ठेवले तर 12 चेंडूमध्ये 16 धावसंख्या. जाऊया आपण नाणेफेकीकडे. येस आणि आपण दुसऱ्या सेमीफायनलचा नाणेफेक पाहतोय. एका बाजूला असेल KDCC खामगाव आणि त्याच्या विपक्षात आपण पाहतोय राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय. हेड्स इज द कॉल आणि टेल आलाय. राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी या संघाने नाणेफेक जिंकलाय. आपलं सहर्ष स्वागत अभिनंदन देखील. खामगाव संघ देखील बलाढ्य आहे. खामगाव संघामधील 2 कृपेश असे आहेत त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत आणि तुमच्या संघामध्ये देखील सुशांत आहे तुम्ही आहात आणि निलेश आहे तुमचे देखील चांगले विक्रम आहेत. आपण आपला निर्णय या ठिकाणी द्यायचा आहे. काय घेणार आहात प्रथम क्षेत्ररक्षण घेणार आहेत आणि आपण पहिल्या मॅचमध्ये राजने 3री गोलंदाजी केली होती. त्यानंतर राजला आता आपण प्रथम गोलंदाजीसाठी पाचारण केलं. ही काय एकंदरीत स्ट्रॅटेजी होती? तसं बोलत तर स्टार्टर जे असं नाही आहे. सुशांत बॅटिंग करून तुम्ही बघितलं असेल सुशांत बॅटिंग करून दमला होता त्याच्यामुळे राजला आम्ही प्रथम ओव्हर दिली नंतर सुशांतला ओव्हर दिली. येस ओके थँक्यू. त्यानंतर खामगाव संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. लाईव्ह मॅच चालू आहे त्यामुळे आपण मॅचला सुरुवात करतोय. जाऊया सामन्यांकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल शिलीम या संघाचा. स्ट्राईक एंडला नेहमी गोलंदाजी करत असतो जिग्नेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज त्याला मात्र सामना करायला बागवाडी या संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रतीक आणि त्याच्या नॉस साईकला असेल तो गणेश. प्रतीक वरती मोठी जबाबदारी आहे. 12 चेंडूमध्ये 16 धावसंख्या बनवायची आहे. एका बाजूला पाहिलं तर रायगड जिल्हा परिषद सदस्य पद ज्यांना पहिल्यांदाच मिळालं आहे ते अविनाश साहेबांना मात्र तिकीट मिळालं. त्याच्यानंतर ते याच चषकामध्ये फायनलचा तिकीट बनवायचं असेल तर बागवाडी या संघाला मात्र अचूक फलंदाजी खराबी लागेल. आत्मविश्वासाने फलंदाजी खराबी लागेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय तो सेमी फायनल मध्ये जिग्नेश मानावं लागेल. आता मात्र समीकरण येते 11 चेंडू 16 धावांची आवश्यकता. प्रितेशला मात्र चांगली फलंदाजी खराबी लागेल. एका बाजूला पाहिला तर गणेश नॉस साईकलाय आपल्या खांद्यावरती देखील सलामीवीर जोडीवरती मोठी जबाबदारी असेल. या स्पर्धेचा फायनलचा तिकीट गाठायचं असेल तर त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करावी लागेल. फुल टॉस मिळाला त्याचा मात्र फायदा घेत आहेत. 1 बाउन्स सीमारेषे पार जातोय सेमी फायनल मध्ये. प्रितेशच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार डीजे. थँक्यू डीजे. पहिला चेंडू निर्धाव त्याच्यानंतर आज चौकार. सामन्याला एक वेगळी खडाटणी पाहायला मिळते. एक मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळते. एका बाजूला जिग्नेशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. त्याच्यानंतर प्रितेशची बॅट बोलू लागली. या चौकाराच्या नंतर स्कोरबोर्ड मात्र आपल्या संघाचं ओपन करून ठेवलाय.
पुन्हा एकदा स्टेप आउट ओपन ओपन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येते, एका धावेवरती समाधान. या 3 चेंडूवरती धावसंख्या खर्ची पाहायला मिळते ती 5. अजय सर पाहिलं तर ही मोठं युद्ध आहे, कारण इथून जर विजयी होईल तो डायरेक्ट फायनलिस्ट मध्ये दाखल असेल. नक्कीच दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं जिग्नेशची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. उल्लेखनीय कामगिरी त्याची देखील राहिली आहे. फलंदाजी डिपार्टमेंट असो किंवा गोलंदाजी डिपार्टमेंट असो, कर्णधाराला साजेशी खेळी त्याची पाहायला नक्कीच मिळते इथे आपल्याला. आणि आता पाहूया, एक चौकार मात्र इथे खाल्ला आहे. इथे मात्र लेंथमध्ये परिवर्तन, थोडंसं फ्रंट फुटला अगोदरच आले होते गणेश, आणि मात्र एक निर्धाव चेंडूचे सांगता. चतुर आणि चालाक गोलंदाज आहे, अगोदरच जाणलं होतं. गणेश थोडंसं स्टेप आउट करतायत, फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच वेळामध्ये कमी वेळामध्ये लेंथ आपल्या बाजूला खेचून आणली आणि एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे, चांगला पलटवार पाहायला मिळतोय जिग्नेश महाडिक यांच्या माध्यमातून. पाहूया गणेश कशा पद्धतीने समाचार घेईल, त्याची खेळी कशी राहील. पुढचा चेंडू, इथे मात्र गती कमी दिली होती आणि थोडंसं लेट खेळलंय. शेवटपर्यंत बॉलला वॉच केलं आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं कट केलंय बॉलला थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा एकाच धावेवर मात्र रोखलं जात आहे. एक धाव इथे मात्र बागवाडी संघाच्या खात्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 6 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळतोय. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत जिग्नेशने देखील 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5 चेंडूमध्ये एकही विकेट शिलीम संघाच्या खात्यामध्ये शिलीम संघासाठी आलेली नाही आहे. पाहूया प्रतीक आणि गणेश ही जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. विचार केला तर पहिला षटक अगदी प्रगतीपथावर 5 चेंडू आता गेले, 6 धावा खर्ची केले जातात. या चेंडूवरती एक मोठा फटका आणावा लागेल बागवाडी या संघाच्या फलंदाला म्हणजे प्रतीकला. तोच कारनामा करतोय का, पण निर्धाव चेंडू जे सांगता पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ राहत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बागवाडी या संघाची धावसंख्या पाहिली तर 6 धावसंख्या पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. सामना मात्र बनवावा लागेल. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. कोणावरती विश्वास दाखवला जात आहे गोलंदाजीसाठी शिलीम या संघाकडून. नक्कीच ही देखील आपल्याला लढत खूप अटीतटीची पाहायला मिळेल. आणि 6 चेंडू आणि 10 धावा म्हटलं म्हणजे थोडंसं कुठेतरी दडपण आपल्याला फलंदाजांवर या मैदानाचा आढावा घेतल्यानंतर माहिती पडतं. कारण ओपन ग्राउंड नाही आहे आपल्याला निश्चितच हे देखील माहीत आहे. आणि ओपन ग्राउंड नसल्यामुळे 6 चेंडूमध्ये 10 धावा कुठेतरी चेस करणं थोडंसं डिफिकल्ट असेल. मात्र गणेश आहे, गणेश जोपर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तोपर्यंत बागवाडी संघ हा आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्या साथीला प्रतीकची देखील चांगली खेळी राहिली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. त्याच्या देखील बॅटमधून धावा येत आहेत, म्हणजे तो देखील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आणि महत्त्वपूर्ण फलंदाज सध्याच्या घडीला गणला जातोय बागवाडी संघासाठी. पाहूया कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जातो. इथे सार्थकला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेंड करायचे आहेत आणि 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय बागवाडी आणि त्याच्या विपक्षात पाहतोय तो म्हणजे आई सोमजाई क्रिकेट संघ शिलीम. 6 चेंडू 10 धावा. पहिला ग्रँड फायनलचा कोणता संघ या स्पर्धेमध्ये ठरेल तो पाहूया. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मात्र खराब स्ट्रॅटेजी अवलंबतायत बागवाडी संघाचे फलंदाज. येस, पंचांचा निर्णय इथे वाईट आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचला जातोय आणि ही खराब रणनीती पाहायला मिळते. कारण गणेश एक मोठा फलंदाज आहे आणि गणेश सारख्या फलंदाजाला इथे विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागतंय, स्वतःच्या विकेटची आत्महत्या करावी लागते. हे कुठेतरी बागवाडी संघासाठी निश्चितच योग्य बाब नसेल. आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू तसेच स्थिरावले जात आहेत आणि धावसंख्या मात्र कमी होते. म्हणजे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. एक मोठी खेळी करावी लागेल. आपल्याकडे आत्मविश्वास दाखवलाय तो प्रतीकने आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. सार्थकची देखील घातक गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी निलेश घोले देखील त्याला मार्गदर्शन करतायत आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळली जाते. प्रतीकला मात्र फलंदाजी करावी लागेल. दीपक सरांच्या चेहऱ्यावर जर गोड स्माईल द्यायचे, फायनलमध्ये दाखल व्हायचं आहे तर एक मोठी फलंदाजी करावी लागेल. अगू टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला गेला. पंच मात्र वॉर्निंग देताना पाहायला मिळत आहेत की काय डिसिजन आहे, काय घडलंय मैदान आहे, काय बिघडलंय मैदानामध्ये. पंच येपर्यंत थांबावं लागेल, पंचांचा निर्णयापर्यंत थांबावं लागेल.
पंच मात्र नो घोषित करतायत, म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट. अजून देखील सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करून ठेवलंय ते या गोलंदाजाने. 2 धावा मिळतात. या 2 धावेबरोबर समीकरण थोडंसं सोपं होईल. आता मात्र आवश्यकता असेल 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण अगदी शेवटच्या क्षणाला येतोय. कुठल्याही गोष्टीचं सकाळपासून वादविवाद न होता परिपूर्ण सामने पाहायला मिळत आहेत. तेच घोटेवाडी या गावाच्या वतीने पंचांची देखील तेवढी साथ मिळते. अजी सर अगदी वेगळी कनाटणी मिळते. हा चेंडू अवांतर गेला, नो गेला, पंचांनी नो घोषित केला, 2 धावा आल्या. समीकरण थोडंसं सोपं झालंय, कारण 6 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता आहे ती 7 या धावसंख्येची. काय वाटतं कुठला संघ या फायनलमध्ये तिकीट गाठू शकतो? कारण एका बाजूला पहिल्यात तर गोरेगाव विभागातून तुल्यबल संघ म्हणजे शिलीम संघ सार्थक गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. प्रत्येकाने आपल्याकडे आत्मविश्वास दाखवलाय. 7 धावा बनवू शकतात का बागवाडी या संघ? नक्कीच जोपर्यंत प्रतीक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत सामन्याचा रिझल्ट आपल्याला देखील सांगता येणार नाही आहे, कारण हा देखील सकाळच्या सत्रापासून चांगली फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सार्थकला ते निर्धाव चेंडू टाकावं लागेल. निर्धाव चेंडूचा तो रेशिओ वाढवावा लागेल तुम्हाला. डॉट बॉलचं जर का सार्थकच्या माध्यमातून रेशिओ वाढला गेला तर मात्र रिक्वायर रन रेट देखील आपल्याला थोडासा जास्तीचा पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रिक्वायर रन रेट देखील खूप कमी आहे, कारण बॉल टू रनची आपल्याला ही चेसिंग पाहायला मिळते. आणि बॉल टू रनच्या चेसिंगमध्ये जर का एखादा विकेट आला तर मात्र इथे शिलीम संघ कमबॅक करेल नक्कीच, कारण सहजासहजी गुडघे टेकणारा हा देखील संघ नाही आहे. कारण ह्या शिलीम संघाचा इतिहास सांगतोय की हा संघ लढवय्या संघ आहे आणि लढणारा संघ आहे. आज पाहूया नालासोपारा नगरीमध्ये ओहो काय चेंडू टाकलाय, अफलातून चेंडू. आणि इथे मात्र बॅटची इनसाइड एज घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला. पंचांचं बोट मात्र आकाशाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. यस अंपायर डिसिजन द्यायचं आमच्यापर्यंत. यस फ्री हिट चेंडू होता. फ्री हिट चेंडू असल्यामुळे मात्र हा विकेट इथे राखला जाईल. खूप चांगला चेंडू होता, फेस केला सार्थकने. ज्या गतीवर गोलंदाजी करतोय तीच नॅचरल गती त्याची आपल्याला पाहायला मिळते. मगाशी देखील आपण पाहिलं थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, एक्स्ट्रा एफर्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. अधिक खांद्याचा वापर केला गेला होता आणि तिथून मात्र चेंडू एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. मात्र या चेंडूवर या गोलंदाजाने खूप चांगलं कमबॅक केलंय. 7 धावांची गरज असेल. 7 धावा इथे बनवल्या जातील की 7 धावा इथे डिफेंड केल्या जातील, येणारे काही चेंडू सांगतील. पुन्हा एकदा सार्थक मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू, या चेंडूला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळत आहे. मोठे फटके येणं अपेक्षित होते, तिथे मात्र थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. कारण इथे जर सर पाहिलं ना तर एक मोठा प्रहार जर का आला तर मात्र वाघवाडी संघ कुठेतरी कमबॅक मध्ये पाहायला मिळेल. आणि जर का डॉट चेंडूचा रेशो वाढत गेला तर मात्र शिलीम संघ आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. तर एका बाजूला विचार केला तर मोठ्या फटक्याची गरज नाही आहे. या मैदानामध्ये अतिरिक्त खेळावं लागेल. 2 एकेरीचं 2 धावेमध्ये कन्वर्ट करावे लागतील. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मोठी खेळी करावी लागेल. आत्मविश्वासाने मात्र महेशला फलंदाजी करावी लागेल. सार्थक देखील चांगला भेदक गोलीचा मारा करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते काय, पण अगदी निर्धाव चेंडू सामन्यामध्ये मात्र रंगतदार मजा आणली ते सार्थकने. आपल्याकडून चुकी झाली होती, चुकीची भरपाई मात्र निर्धाव चेंडूतून काढतोय. महेशला मात्र स्तब्ध ठेवलंय. आता मात्र समीकरण येतोय ते 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे ती बागवाडी या संघाला. कुठला संघ फायनलचा तिकीट गाठतोय? 6 धावा बनवल्या तर बागवाडी हा संघ फायनलिस्ट मध्ये दाखल होईल. एका बाजूला पाहिलं तर डिफेंड केला तर मात्र शिलीम संघ देखील फायनलचा तिकीट ठरू शकतो, मानकरी ठरू शकतो. नक्कीच प्रेक्षकांना देखील धडकी भरवणारा हा सामना आहे. पुढील चेंडू सार्थक मार्गस्थ होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा या वेळेला मात्र फुल टॉस चेंडू, एक झेल घेण्याची नामी संधी ते मला वाटतं हुकले गेले. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला खतरा, नॉट आउट. अंपायर्स कॉल नॉट आउट. इथे मात्र थोडंसं आधीच सेलिब्रेशन करून बसले होते सार्थक. हो अति घाई संकटाने 4 धावा परिपूर्ण. अजून देखील धावा किती येत आहेत? सामन्याला वेगळी कनाटणी. चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये ही चुकी होते. किती धावा मिळत आहेत सर? पंचांचा निर्णय येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल. आमचे सकाळपासून लेखणी देखील करतायत ते साहेब थांबलेत. काय झालंय, काय बिघडलंय या सामन्यामध्ये? वेगळी कनाटणी मात्र मिळते. पाहूया सर धावा किती मिळत आहेत?
5 धावा मिळतात या चेंडूवरती. हो 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 हो, लाजबाब. तब्बल जर धाव संख्या पाहिलीत तर 5 काढले. यस अंपायर, आमच्यापर्यंत इथे सिग्नल पोचवायचं आहे आणि जे काही निर्णय असतील ते देखील थोडंसं क्विकली घ्यायचे आहेत. अतिरिक्त खेळाडू कोण जातात त्यांना सांगा जाऊ नका म्हणून. कुठल्याही खेळाडूने मात्र आतमध्ये जायचं नाही. सेलिब्रेशन आपण जिंकल्याच्या नंतर देखील आमचे आयोजक आहेत दीपक सर, आपल्याला देखील आपल्या खेळाडूची आपल्याला काळजी आहे तेवढी आम्हाला देखील काळजी आहे. नक्कीच पण रंगतदार मजा या सामन्यामध्ये येते. खेळाडूला कुठलीही दुखापत होणार नाही या गोष्टीची दखल घ्यायची आहे. थँक्यू डीजे. आता मात्र देऊळ बांधायचं आहे. या चषकाचं ते नाव खोरायचं आहे. एक रंगतदार मजा या सामन्याला मात्र वेगळी करण्याची चुकी झाली आणि त्या चुकीची भरपाई मात्र खराबी लागेल ते गोलंदाज सार्थकला. सर एकदा डिसिजन द्यायचं. धाव संख्या 5 धाव संख्या मिळते या चेंडूवरती. तब्बल जर धाव संख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 15. 15 धावा मात्र स्कोअर बोर्डवर पाहायला मिळतात आणि एकाच धावेची गरज असेल विजयासाठी बागवाडी या संघाला. थोडंसं अगोदरच सेलिब्रेशन केलं होतं सार्थकने आणि त्याचा मात्र परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. अधिकच्या 4 धावा मला वाटतं तिथे पाहायला मिळाल्या. 5 धावा मात्र एकंदरीत जोडल्या गेल्या. जिथे शिलीम संघ थोडासा फ्रंट फुटला पाहायला मिळत होता तो शिलीम संघ मात्र आता बॅक फुटला पाहायला मिळतोय. यावेळेला फुल हो, टॉस हो, चेंडू हो, त्याच्यावर विजयी मात्र संघ. प्रहार चढवला गेलाय. जातोय चेंडू सीमा रेखा पार आणि या साईनाथ चषक 2026 पर्व पहिला ग्रँड फायनलचा मानकरी ठरला जातोय तो बागवाडी संघ. खरं म्हटलं जातं ना, हाती घोडे तोप तलवारे फोस्त तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा हुआ राजा अब भी सब पे भारी है. तो राजा ठरला जातोय तो बागवाडी हा संघ. अभिनंदन या संघाचं. कारण म्हटलं जातं ना, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. हा जन्म काय अनेक जन्म जरी झाले तरी क्रिकेटची आठवण कधी मिटणार नाही. ती दीपक सरांनी मात्र करून दाखवले. आपला संघ मात्र फायनलिस्ट मध्ये ठरला जातोय. फायनलिस्ट मध्ये दाखल होतोय तो बागवाडी संघ. प्रतीक सरांकडून म्हणजे प्रतीक साबे साहेबांकडून बागवाडी या संघाचा खेळाडू प्रतीकला मात्र तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. मी प्रतीकला विनंती करतो आपण कॅश प्राइज देखील घेण्यासाठी यायचं आहे आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला जाईल तो एका बाजूला पाहिलं तर सेमीफायनल झाली शिलीम आणि बागवाडी या संघातून सामनावीराचा मानकरी असेल ज्याने मात्र अचूक गोलंदाजी केली, दुसरा षटक हाताळला, नंतर फलंदाजी देखील अचूक त्याने हाताळली. तो म्हणजेच महेश लाड सामनावीराचा मानकरी ठरला जातोय. मी महेशला विनंती करतो आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. तसे प्रतीकला देखील कॅश प्राइज म्हणजे प्रतीक साहेबांच्या माध्यमातून तब्बल कॅश प्राइज 100 रुपयाची आले ती देखील आपण देणार आहोत. तरी प्रतीकला विनंती करतो की आपण कॅश प्राइज घेण्यासाठी देखील यायचं आहे.